लहान आले पोरं साधे नका समजू. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, झाले ना 52 पाहत का नमुने. मला एका पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारीत होतं. मी आलो आणि त्याला म्हणलं का रे म्हैस दूध देते का रे. तो म्हणला देत नाही, काढावं लागत. लई नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजी सांगितलं ओट कोणाचा तू कोणाचा आहे. कोणाचा असं काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले तो जन्मदिवस काय. ते कार्ट म्हणलं गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा. गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणला खोटं बोला. ते काय रविवारी सुट्टी राहते. नमुने पोरा. एक पोरग पळताना आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग. ती म्हणली काय करीन थोबाड फोडीन मेल्याचं. म्हणतो म्हणला चाल बाहेर. आताच पप्पांनी 2-4 फुलं तोडली. नाही नमुने. आणि पाया पडून सांगतो या देवीच्या वर्धापन दिनाला देव बिचाऱ्याने एवढं मोठं नियोजन केलंय. आता तरुण मंडळी सगळ्या मंडळींना नुसती कीर्तन ऐकायची गरज नाही. आता बदल करून घेणं काळाची गरज आहे. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि म्हाताऱ्या माणसांबद्दल वाणी जपून वापरा. सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. सुनबाई नावाचा प्राणी. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापाची कोणती वस्तू टिकली दाखव बरं. कपाट घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे नट गळेलच होते. काय होते जसं सासू सासऱ्याला सांभाळा. त्यांच्या वयामानाने अपमान करत जाऊ नये. आपण त्यांच्या इष्टिटीवर श्रीमंत आहे. जर कधी कोणी तुम्हाला म्हणलं महिला मंडळ सासू सासरे तुमच्यात येत का तर तुम्ही सांगा मी त्यांच्यात आहे. विहीर त्यांची, घर त्यांचं आहे. जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. आणि पुरुष मंडळीनं 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद. आता पाया पडतो तुमच्या. मारामारी करायच्या, दंगली करायच्या, मर्डरी करायची, खून करायचे दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय स्ट्रिक्ट झालाय. पोलीस खातं 15 वर्षात नंबर 1चं झालंय. पोलीस खातं सध्या 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली. काही असो आता काम पहिल्यासारखं राहिलं नाही. आता हे दंगली पेटवणे, मारामाऱ्या करणे. 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेतली तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 15-20 मिनिटं लागतील. पण ते पैसे खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आत गेलो काय चिल्लर खातो.